2023 UPSC मेन्स मराठी लिटरेचर ऑप्शनलमध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारलेले आहेत याआधी पण आपण जवळपास 2019 पासूनचे पेपर बघितले होते. सो ट्रेंड नेमका काय सांगतो म्हणजे हा जवळपास 5वा आहे. जर तुम्ही ॲनालिसिस बघितलं पेपरचं तर हा 5वा पेपर आहे जे आपण ॲनालिसिस केलेले आहेत 4 आधी आणि हा 5वा असेल. सो लिटरेचरमधला या वर्षाचा ट्रेंड काय आहे, तिच्यामध्ये काय चेंजेस झालेले आहेत, तुम्ही काही अभ्यासाची दिशा बदलली पाहिजे का तुमच्या वगैरे वगैरे गोष्टी ज्या आहेत त्या आपण बघू. किंवा आपले जे सोर्सेस आहेत किंवा ज्या प्लॅननी आपण मूव्ह करतो आहे तर त्या गोष्टी बदलायला हव्यात का हे आपल्याला या पेपरवरून कळेल. ओके. सो तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी हा पेपर ऑलरेडी बघितला असेल. मी आपल्या मराठी लिटरेचरच्या टेलिग्राम ग्रुपला शेअर केला होता, भागवतनी पण केला होता बघा. सो आता याच्यामध्ये एक जे आहे की पॅटर्नमध्ये काही चेंज आहे का, तर सगळ्यात बेसिक येतं की सगळ्यात एक तर महत्त्वाचं आहे, मी तुम्हाला सांगितलं आहे UPSC मेन्सला बसल्यानंतर तुम्ही आधी बघितलं पाहिजे की जो पॅटर्न आहे तो पॅटर्न योग्य आहे का. म्हणजे तिच्यामध्ये योग्य इन द सेन्स तो पॅटर्न जो आहे तो मागच्याच वर्षाचा कॅरी फॉरवर्ड झाला आहे का, अदरवाईज तिच्यामध्ये काही चेंजेस आहेत का. ओके. पॅटर्न जो असेल तो आयोग देऊ शकतो, योग्य अयोग्य त्याच्यामध्ये नाही आहे. प्रश्न क्रमांक 1 आणि 5 अनिवार्य जुनाच पॅटर्न आहे, त्याच्यामध्ये कुठलाही चेंज नाही. आणि तुम्हाला एकूण 5 प्रश्न सोडवायचे आहे. प्रत्येक प्रश्न 50 मार्काचा आहे. सो 250 मार्क्स तुमचे होतात. आणि पहिला आणि 5वा तुमच्यासाठी कंपल्सरी असेल. पहिला जो आहे तो सेक्शन ए मधला आहे आणि हा 5वा जो आहे तो सेक्शन बी मधला आहे. दॅट्स इट. ओके. आता एक तर जे आहे प्रश्नासमोर गुण आहेत, मराठीतच उत्तर लिहा. आता ऑब्वियसली मराठी लिटरेचरचा पेपर आहे तर मराठीतच उत्तर लिहावी लागतील. आणि ज्या प्रश्नामध्ये शब्दमर्यादा उल्लेखलेली असेल तिचे कटाक्षाने पालन करावे. बघा एकदम क्लिअरली तुम्हाला दिलेलं आहे. जर तुम्ही वर्ड लिमिटच्या आहेत तर त्या हॅम्पर केल्यात किंवा तिच्यामध्ये जास्तीचं तुम्ही लिहून ठेवलं तर त्या केसमध्ये काय होऊ शकतं, तर त्या केसमध्ये तुम्हाला जे आहे त्याची किंमत चुकवावी लागू शकते, मायनसमध्ये मार्किंग होऊ शकतं बघा. सो हा याच्यातला एक फार क्लिअर कट कन्सर्न आहे. GSमध्येही आपण हे बघितलेलं आहे की जर तुम्ही शब्दमर्यादाचं उल्लंघन केलं तर तुमचं काय होऊ शकतं, मार्किंग जे आहे ते मायनसमध्ये जाऊ शकते. बरोबर. प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न अनुक्रमाने गृहीत धरले जातील. एखाद्या प्रश्नाचा अंश जरी सोडवलेला असेल तरी जर तो खोडलेला नसेल तर गृहीत धरला जाईल. आता बघा, आता तुम्हाला याच्यामध्ये जे आहे ऑप्शन्स दिलेले आहेत. GSमध्ये असं नसतं, पण इथं जे आहे तुम्हाला पहिला आणि 5वा कंपल्सरी आहे. पण बाकी पहिल्या सेक्शनमधले तुम्हाला 2, 3, 4 हे A सेक्शनमधले आणि B सेक्शनमधले 6, 7 आणि 8 असे प्रश्न आहेत. तुम्हाला काय करायचं आहे, इथून 2 किंवा इथून 1 किंवा खालून 2 आणि वरचा 1 असं लिहायचं आहे. मग आता मूळ कसं आहे ना की तुम्ही जर याच्यातून ठरवलं की मला इथून 2 लिहायचे आहे, पण तुम्ही काय केलं यातले 2 अटेम्प्ट केले, तिसरा तुम्हाला जमला नाही, घाई गर्दीत तुम्ही इथला 1 अटेम्प्ट केला समजा आणि नंतर तुम्हाला वाटलं की नाही मला चौथा घ्यायचा आहे, तर तुम्हाला हा अटेम्प्ट केलेला क्रॉस करणं तिथं गरजेचं आहे. अदरवाईज ते काय करतील, अनुक्रमाने गृहीत धरतील. म्हणजे काय, तुमचे ह्या 2 याच्यातलेच मार्क गृहीत धरतील, याला ते कन्सिडर करणार नाहीत. म्हणून पेपर सोडवताना एक खूप महत्त्वाची बाब अशी असेल की तुम्ही ज्यावेळेस पेपर सोडवाल तर त्यावेळेस तुम्हाला प्रॉपरली प्रश्न चूज करायचे आहेत. जर तुम्ही दुसरा एखादा प्रश्न लिहिला, तो सोडला अर्धवट, तर त्याला काय करायचं आहे, कट करणं गरजेचं आहे. अदरवाईज काय होईल, ते त्या प्रश्नाला कन्सिडर करतील, असा तो मुद्दा तिथं होऊ शकतो. ओके. देन आता प्रश्न काय आहेत त्याच्याकडे आपण जाऊयात. आपले जे रुटीन आपण याच्या आधी जे बघितलेले आहेत पेपर जे आहेत ते जर तुम्ही याच्याबरोबर अजून कोरिलेट केले तर गोष्टी सोप्या होतील. बघा, सेक्शन ए मध्ये जे आहे पुढील प्रश्नांची उत्तरं जी आहे 150 शब्दामध्ये लिहा. म्हणजे इथं तुम्हाला शब्दमर्यादेचं पालन आहे. पहिला प्रश्न 5वा प्रश्न तिथं जे आहे शब्दमर्यादेचं पालन करणं कंपल्सरी आहे. बघा, आता या प्रोसेसमध्ये भाषा एक संकेत प्रणाली आहे. आता हा एकदम रुटीन प्रश्न आहे. रुटीन याच्यामध्ये की भाषा म्हणजे काय, की एक संकेत आहे की ज्याद्वारे आपण काय आपले आचार विचार जे आहे ते समोरच्यापर्यंत बनवतो. मग त्याच्यामध्ये जे आहे भाषा तज्ज्ञ जे आहेत त्यांनी काय म्हटलेलं आहेत, वेगवेगळ्या मधुमक्षिकांचं एक्झाम्पल्स आपण याच्यामध्ये बघतो. आता तुमचं अजून ते झालं नाही आहे, ते होईल. सो तिच्यातून गोष्टी अजून चांगल्या वर्क होतील तुम्हाला. पण भाषा ही एक संकेत प्रणाली आहे. सो उदाहरण स्पष्ट करा. रुटीन प्रश्न आहे. तुम्ही जुने पेपर जरी बघितले तिच्यात हा प्रश्न तुम्हाला बऱ्याच ठिकाणी दिसून येईल. टिपिकल तुम्ही जर एक लक्षात घेतलं की पहिला जो प्रश्न आहे बघा यांचा गेल्या 3-4 वर्षामध्ये हा भाषेशी संबंधितच ते विचारतायत. भाषा, समाज, भाषा टिपिकल जे आहे ते. देन बऱ्याच वर्षापासून डांगी विचारलेली नव्हती, तर त्यांनी तुम्हाला काय विचारलेलं आहे, डांगी भाषा जी आहे तर ती विचारलेली आहे.
आतापर्यंत जे होतं की त्यांनी अहिराणी, वराडी, अहिराणी, पण सिलेबसमध्ये आपण बघितलेलं आहे विश्लेषणात तुम्हाला अहिराणी, वराडी आणि डांगी अशा 3 भाषा आहेत. सो बरीच वर्ष झाली होती डांगी विचारलेलं नव्हतं. सो आता तुम्हाला डांगी बोली जी आहे ती सुद्धा विचारलेली आहे. ओके. सो ॲज पर सिलेबस गेलं तर जे आहे इथं बघा आता बोलींची विविधता सांगून, बोलींची जी विविधता आहे मग तिच्यामध्ये इतर बोलींचे पण रेफरन्स घेणं गरजेचं आहे आणि त्याच्यानुसार डांगी भाषा. मग आता याला काय होतं ना की हा सेक्शन ए, सेक्शन बी जो आहे 5-5 मार्कांसाठी तुम्ही याला डील करू शकता. म्हणजे काय ना की एकतर ही लोकं तुम्हाला असेही प्रश्न विचारू शकतात टिपिकली. कसे प्रश्न की फक्त डांगी भाषा सांगा आम्हाला, फक्त वराडी सांगा, मग तिथं त्याचं वेटेज डायरेक्टली 10 मार्कासाठी जातं. मग इथं काय आहे बोलींची विविधता आणि डांगी बोलीची वैशिष्ट्य, मग तिच्यामध्ये 5 मार्काच्या याच्यात जर आपण कन्सिडर केलं किंवा इकडं 4 मार्क 6 मार्क. आता हे बेसिक जे आहे की लॉजिकलीच डील करावं लागतं, याच्यासाठी कुठली आपल्याकडं डायरेक्टली मोजमाप नाही आहे. आणि मग त्या केसमध्ये तुम्हाला डांगीची जे आहे किमान 10-15 खूप चांगली वैशिष्ट्य जी आहेत तर ती सांगता आली पाहिजे. तर ते आपण करून घेतो किंवा तुम्ही तुमच्या ग्रुपवर जरी बघितलं किंवा कॉन्टेंट सेक्शनमध्ये त्याच्या संबंधीची नोट अपलोड आहे बघा. मराठीत किती विभक्त्या मानाव्यात यासंबंधी चर्चेचे साधार विवेचन करा. सो विभक्ती जे आहे रुटीन प्रश्न आहे. विभक्तीच्या बाबतीमध्ये काही वादविवादही आहे, षष्टीचे वाद वगैरे आपण बघतो. सो मराठी भाषेमध्ये किती प्रकारच्या विभक्त्या ज्या आहेत त्या मानल्या पाहिजेत आणि त्याचे काय काय डिबेट्स आहेत ते तुम्हाला इथे लिहिणं आहे. हा पण एकदम रुटीन प्रश्न आहे, याच्यामध्ये वेगळं काहीच नाही. जुन्या याच्यात जर तुम्ही गेलात प्रयोग, विभक्ती, टिपिकल प्रश्न विचारून झालेला आहे. लोकगीतातील संस्कार गीतांचे स्वरूप स्पष्ट करा. आता बघा लोकगीतातले संस्कार गीतं जी आहेत, आतापर्यंत काय होतं की तुम्हाला टिपिकल लोकगीतं विचारली जात होती. नाव दे आर आस्किंग लोकगीतातील संस्कार गीत. मग आता हा प्रश्न पण लिहिताना जे आहे की तुम्ही मूळ लोकगीत काय असतं ते समजून सांगणं, सायमल्टेनियसली लोकगीतांमध्ये मग वेगवेगळे प्रकार काय आता तिच्यातला संस्कार गीत आणि संस्कार गीत जे आहे त्याच्या नावातच आहे संस्कार गीत. ओके, संस्कार करणं एखाद्या गोष्टीचे जे आहेत. सो लोकगीतातील संस्कार गीतांचं जे आहे स्वरूप स्पष्ट करणं. आता हा लोकगीतांवरचा प्रश्न जो आहे तो भरपूर वेळा विचारलेला आहे. मग आता इथून आपल्याला एक गोष्ट काय लक्षात घ्यायची आहे की कुठलंही मराठीमधली जी कन्सेप्ट आपण घेऊन चालतो मग त्याचे प्रकार किती आहेत. जसं लोककथा आहेत, मग लोककथांमध्ये आपण परिकथा वगैरे बघतो, त्याचे प्रकार आहेत. मग त्याच्यानुसार तुम्ही त्याला डील करणं गरजेचं आहे. मग मूळ हिच्यामध्ये सांगणं एवढंच आहे की या केसमध्ये तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला लोकगीत असेल, लोककथा गीत पण विचारून झालेलं आहे बघा. ओके, म्हणजे लोककथा गीत आहे, मग याचे प्रकार आहेत का काही, त्या प्रकारांनुसार आपण गोष्टी जरा डील केल्या पाहिजेत बघा. ओके, म्हणजे एकतर आहे की ते खूप वरवर असता कामा नये, हे त्यांनी आपल्याला डील करून दिलं की तुम्हाला काही आम्ही स्पेसिफिक पण विचारू शकतो आणि ते स्पेसिफिक त्यांनी तिथं विचारलं आहे. पण ते करत असताना जे आहे तुम्हाला हे उत्तर लिहिताना लोकगीत काय असतं, त्याचे प्रकार आणि मग संस्कार गीताचं स्वरूप अशा पद्धतीने जर तुम्ही डील केलं तर ते अजून पूरक ठरतं तिथं. देन भाषिक भांडार आणि लघुक्षेत्र या संकल्पना स्पष्ट करा. आता बघा भाषेचं जे भांडार आहे त्याचे स्रोत आणि त्याचे वेगवेगळे जे अँगल्स आहेत ते आपण सिलेबसमध्ये शिकणार आहे. लघुक्षेत्र बघा या पेपर्स ज्याचा पेपर आहे त्यांनी पण त्याच्या खाली असं टिक मारलं आहे की हे काय प्रकरण आहे नेमकं. बरोबर, म्हणजे इथं अडचण झाली आहे जरा की व्हॉट इज लघुक्षेत्र. कसं असतं भाषा ज्या वेळेस वापरली जाते तर भाषेचं मूळ काय आहे की आपल्या विचारांचं आदानप्रदान आपल्याला करायचं आहे आणि हे करत असताना वेगवेगळ्या आता आपण बघतो की प्रमाण भाषा आणि बोलीभाषा काय डिफरन्स आहे. प्रमाण भाषा आणि बोलीभाषेमध्ये जे आहे की प्रमाण भाषा जी आहे ती व्यवहाराची भाषा आहे का, तर ती एक वेळ जे आहे की तुमचं जे काही सगळं प्रशासन चालतं म्हणजे एका विस्तृत क्षेत्रफळासंबंधीचा कन्सर्न तिथं आहे. बोलीभाषा जी आहे ती डे टू डे लाईफमधल्या व्यवहारांशी संबंधित आहे. मग ज्या वेळेस भाषा वापरली जाते तर एखाद्या विशिष्ट क्षेत्रासाठी, एखाद्या विशिष्ट प्रदेशासाठी काही विशिष्ट शब्द वापरले जातात. म्हणजे जसं तुम्ही आता सध्या क्रिकेट सुरू आहे, क्रिकेटचा जर विचार केला तर मग क्रिकेटमध्ये तुम्हाला जे आहे गोलंदाज, फलंदाज, धावगती हे टिपिकल क्रिकेटमध्ये तुमच्या डे टू डे व्यवहारामध्ये असे शब्द येतात का, नाही. हेच जे आहे तर त्याला म्हटलं जातं लघुक्षेत्र जे आहे. आता इथं भाषिक भांडार आणि लघुक्षेत्र या ज्या संकल्पना आहेत यामध्ये लघुक्षेत्र लक्षात आलं का तुम्हाला काय असतं. मग आता एखादा हिच्यामध्ये जसं आपल्या हिच्यामध्ये आहे की टिपिकल शब्द आपण परत परत वापरतो. ऑनलाईन लेक्चर, लाईव्ह क्लास, रेकॉर्डेड क्लास. म्हणजे काय स्पर्धा परीक्षेच्या हिच्यात पण काही गोष्टी ज्या आहेत त्या टिपिकल तुम्हाला सापडतील की ज्या डे टू डे लाईफमध्ये तुम्हाला सापडणार नाही. बरोबर, मग तो कन्सर्न इथं महत्त्वाचा. बरोबर,
आता याच्यात काय काय शब्द आहे मला सांगा बरं पटापट तुम्ही, की आपल्या स्पर्धा परीक्षेमधले टिपिकल शब्द काय आहे? अटेम्प्ट, प्रिलिम्स, मेन्स, मॉक इंटरव्ह्यू, PYQ, हे काय झालं? स्पर्धा परीक्षा लघु क्षेत्राशी संबंधित जे आहे ते शब्द झाले, असं ते आहे. ओके. सो मूळ याच्यामध्ये मुद्दा एवढाच आहे, तो म्हणजे काय की ज्या वेळेस तुम्ही हे समजून घेता, तुम्हाला एक करायचं आहे की अशा टिपिकल संकल्पना पण तुम्हाला माहीत पाहिजे. आणि याच्याकरता मूळ पुस्तकं वाचणं तुम्ही गरजेचं असतं. मग ज्याच्यामध्ये जे आहे भाषा विज्ञानाची पुस्तकं तुम्हाला सजेस्ट केलेली आहेत, सो त्या पद्धतीने तुम्ही डील केलं पाहिजे. बरोबर. आता तसं बघायला गेलं आहे तर भाषा टिपिकल प्रश्न जो आहे, भाषेवर 2 प्रश्न इथं विचारलेले आहेत तुम्हाला. देन बोली जे आहे टिपिकल, आता रुटीन हा प्रश्न असतोच इथं, अहिराणी, डांगी, वऱ्हाडी. तर डांगी बरेच वर्ष आले विचारत नव्हते, त्याने डांगी विचारलेला आहे. मराठीमध्ये किती विभक्त्या मानाव्यात? तर मग विभक्तीचा जो आहे, विभक्ती पण तुम्हाला रुटीन आहे, विभक्ती, प्रयोग, व्याकरणामध्ये. सो हे 5चे 5 प्रश्न तसं बघायला गेलं तर आपल्याला लिहिता येतात, जर आपण बेसिक क्लिअर केलेला असेल तर. हा कंपल्सरी प्रश्न आहे, म्हणजे हे लिहायचेच आहे, याला काय पर्याय नाही. मग आता सेक्शन एमध्ये दुसरा प्रश्न कुठला आहे बरं? आता बघा, दुसरा प्रश्न जो आहे त्यामध्ये तुम्हाला विचारलेला आहे, भाषा, समाज आणि संस्कृती यातील अनुबंध स्पष्ट करा. एखादा समाज, त्याची भाषा, त्याची संस्कृती, त्याचा याच्यावर पडणारा इम्पॅक्ट है ना. म्हणजे हळद जी आहे, स्वयंपाकघरात हळद आहे आणि ती जे आहे, तुम्ही जर मंदिराकडे गेलात, धार्मिकीच्यात त्याचा अर्थ म्हणतो, तो भंडारा होऊन जातो. मूळ कुठलाही समाज, त्याची संस्कृती, त्याची भाषा ही कशी एकसंध झालेली आहे, एकमेकांशी कशी कनेक्टेड आहे, तो मुद्दा याच्यामध्ये येतो. आणि त्यामुळे जे आहे भाषा, समाज, संस्कृती यातले अनुबंध जे आहेत तर ते आपल्याला डील करता आले पाहिजेत. भाषा आणि समाज, तुम्ही जर गेले 4 वर्षाचे पेपर बघितले तर इथं हा प्रश्न विचारून झालेला बघा. इथं याची जागा कुठं होती? कायमस्वरूपी गेल्या 3-4 वर्षात इथं होती, भाषा समाज, भाषा समाज. तो आता त्यांनी खाली विचारला आहे तुम्हाला. देन प्रयोग म्हणजे काय ते सांगून कर्तरी प्रयोगाचे उपप्रकार सोदाहरण सांग. रुटीन आहे, प्रयोग तेवढं व्याकरण आहे याच्यामध्ये. सो इथं जर तुम्ही बघितलं तर प्रयोग काय आहे, कर्तरी प्रयोगाचे उपप्रकार सांगा. ओके. सो हा फॅक्च्युअल आहे. मराठीतील दैवत कथांचे स्वरूप स्पष्ट करा. बघा मी आता जे म्हटलं तुम्हाला, परिकथा, द सेम वे त्यांनी काय विचारलं आहे, दैवत कथा. ओके. तर वेगवेगळ्या कथा आहेत, त्याचे प्रकार आहेत, तर ते आपण लोककथेमध्ये शिकणार आहोत. म्हणजे हा प्रश्न पण असा खूप बाहेरचा नाही आहे. प्राजक्ताचं हे झालं आहे मागच्या वेळेस, आठवतं का दैवत कथा? सांगू शकतेस का काय असते दैवत कथा? झालं होतं ना. ओके. सो ह्या वेगवेगळ्या कथा आहेत, तर कथांचे जे प्रकार आहेत तर तो प्रश्न त्यांनी डायरेक्टली विचारला आहे. म्हणजे आता बघा, एक गोष्ट या पेपरमधून आपल्याला लक्षात येते की एक थोडंसं पाऊल पुढं सरकलीत ही लोक. हे फक्त तुम्हाला आता जे आहे की टिपिकली इथं असा प्रश्न विचारू शकले असते की लोककथा म्हणजे काय, लोककथांचे प्रकार सांगा, लोककथेचं स्वरूप सांगा. पण त्यांनी काय केलं, लोककथेचा प्रकार जो आहे तो पकडला एक आणि तो तुम्हाला विचारला. बरोबर. म्हणजे काय की आता तुम्हाला, किंवा हा वरचा जो प्रश्न आहे तोही तुम्हाला तेच सुचवतो, भाषिक भांडार, लघुक्षेत्र. ओके. किंवा टिपिकल जे विचारलं नव्हतं आजपर्यंत, जे डांगी विचारलेली आहे. मग डांगी पुढच्या वर्षी रिपीट होऊ शकते का 24साठी? होऊ शकतं. आपण असं बघितलेलं आहे. वऱ्हाडी, अहिराणी एकामागून एक विचारलेलं आहे. सो डांगीवर पण प्रश्न तिथं जाऊ शकतो का? तर जाऊ शकतो, त्यात काही वाद नाही आहे. ओके. देन लोककथागीतांची विविधता सोदाहरण लिहा. लोककथागीत आता वरतीच बोललो तर खाली आला, तर रुटीन प्रश्न आहे. आता बघा, लोककथागीतासाठी मी एक एक्झाम्पल जे तुम्हाला दिलं होतं, जोगवा नावाचा चित्रपट आहे बघा. त्या जोगवा नावाच्या चित्रपटामध्ये ते आधी लल्लाटी भंडारा हे जे गाणं आहे, त्या गाण्याची जी सुरुवात आहे ती गद्यात्मक तिच्यामध्ये कथा सांगितलेली होती. एक होता रेणुकासूर राजा, लय सुखी हो त्याची प्रजा. ओके. तर ते जे काय आहे लोककथागीताचा एक चांगला नमुना म्हणून त्याच्याकडे तुम्ही बघू शकता. आणि भाषेची मूलभूत कार्य, आता हा एकदमच बेसिक प्रश्न आहे. भाषेची मूलभूत कार्य काय आहे? तर बेसिक काय आहे भाषेची मूलभूत कार्य, की जे आपण एक रुटीन म्हणतो की आचार विचार जे आहे त्याचं आदानप्रदान जे आहे. सो टिपिकल भाषेची मूलभूत कार्य, क्रियापदाचं वाक्यातलं महत्त्व अधोरेखित करून क्रियापदाचे विविध प्रकार सोदाहरण सांगा. क्रियापदाचं वाक्यातलं सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, तर कळतं की काय थांबायचं बाबा, झालं आहे काहीतरी क्रिया घडलेली आहे तर ते. आणि मग त्याचे प्रकार काय, कुठले कुठले प्रकार असतात बरं क्रियापदाचे, आठवतो का कुणाला काही? सो हा पण प्रश्न एकदम टिपिकल आहे. म्हणजे तुम्हाला जे आहे क्रियापदाचे प्रकार इथं विचारलेलं आहे. प्रयोग, कर्तरी प्रयोग, त्याचे प्रयोग जे आहे, कर्ता तिच्यामध्ये महत्त्वाचा आहे. सो
ते एक तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. मग आता हा प्रश्न तसा बघायला गेला तर खूपच सोपा आहे बघा. ओके, त्याच्यानंतर पुढचं जे आहे, प्रमाणापेक्षा अहिराणी बोली कशी वेगळी ठरते ते सोदाहरण विचारा. अहिराणी पण विचारली तुम्हाला, बरोबर. म्हणजे बघा, अहिराणी ह्या भाषा ज्या आहेत ना, 3 भाषा प्रिपेअर करून ठेवल्या तर त्या केसमध्ये ते वाया जाईल का आपलं? बिलकुल जाणार नाही. आपल्याला त्यांनी 2 प्रश्न तिथे टाकलेत. मग आता अहिराणी बोली जी आहे ती कशी वेगळी आहे प्रमाणपेक्षा. आता सगळ्यात बेसिक हे ज्यावेळेस तुम्ही लिहिता त्यावेळेस काय आहे ना, इथं एक गोष्टला इथं त्यांनी फक्त मार्क लिहिलेले आहेत, पण इथं शब्द लिहिलेले आहेत का? नाही. वरती इन्स्ट्रक्शन जे होतं ते इन्स्ट्रक्शन काय होतं, जिथं शब्द मर्यादा दिलेली आहे ती तुम्ही योग्य पद्धतीने पाळणं गरजेचं आहे. मग आता ह्या प्रश्नामध्ये थोडंसं प्लस मायनस जास्त लिहिलं चालेल का? तर चालू शकतं, पण आपल्याला लिमिटेशन्स लक्षात घ्यायच्यात आपले. किती लिहिणार तुम्ही? तर याच्यासाठी जो बेसिक फंडा आहे 20 × 10 = 200. ओके, ह्या पद्धतीने डील करा. म्हणजे किमान 200 शब्द तिथं लिहिले पाहिजेत आपण 20 मार्कांसाठी कमीत कमी. ओके, सर्वनामांचे प्रकार सांगून पुरुषवाचक सर्वनामांचे अर्थ उपयोग स्पष्ट करा. बघा, आता सर्वनामांचे प्रकार सांगून टिपिकल काय विचारलं? पुरुषवाचक सर्वनाम. ओके, म्हणजे तुम्हाला एक आहे की त्यांनी त्या याच्यामध्ये जे आहे स्पेसिफिक विचारण्याकडे त्यांचा कल आहे बघा. ओके, स्पेसिफिक त्यांनी विचारलेलं आहे. साहित्याच्या भाषेचे वेगळेपण विशद करा. साहित्याची भाषा आपण शिकतो म्हणजे आपली डे टू डे लाईफमधली भाषा आणि साहित्याची भाषा याच्यामध्ये काही फरक आहे का? नक्कीच फरक आहे. आता आपण एवढी पुस्तकं अभ्यासली तिच्यामध्ये बघा निवेदन नावाचं प्रकरण असतं. जसं आपण वऱ्हाडी भाषा बघितली, मग वऱ्हाडी भाषा आणि त्यातल्या त्यात शिळान आपण बघितलं, मग तिच्यामध्ये निवेदन आहे, निवेदन प्रमाण भाषेत आहे, संवाद बोलीमध्ये आहेत, बरोबर. साहित्याची भाषा कशी आहे? साहित्य त्या त्या पात्राला घेऊन त्या त्या प्रदेशाला घेऊन कशा पद्धतीने ते गोष्टी डील करत जातं. मग साहित्याची भाषा आपण शिकतो. म्हणजे भाषेच्या बाबतीवर तुम्ही जर बघितलं तर भाषा हाच टॉपिक जर डिटेलमध्ये गेला तर त्याच्यावर कितीतरी प्रश्न आहे. मग आता याच्यामधलं जे आहे की आपला आग्रह असा आहे की आपण या सेक्शन एमधून 2 प्रश्न लिहू जे आपल्याला 2, 3 आणि 4मध्ये आहे, कारण हे खूप प्रेडिक्टेबल आहे आणि आपल्याकडं असणाऱ्या सोर्सेसच्या आधारे खूप चांगला आपण लिहू शकतो. मग आता यामध्ये हा एक प्रश्न एकदमच प्रॉपरली डील होतो. इथला जो प्रश्न आहे बघा, हाही सोपा आहे, हाही तुम्ही चांगल्या पद्धतीने वर्क करू शकता. म्हणजे 2 आणि 3, म्हणजे जर मी हा पेपर सोडवला असता तर मी याच्यातला 2 आणि 3ला हात घातला असता. कारण इथं जे आहे कदाचित शेवटचा जो प्रश्न आहे बघा, इथं जे आहे पुरुषवाचक सर्वनामाचे अर्थ आणि उपयोग जे आहे, हा पण प्रश्न तसा बघितला तर अहिराणी बोली, साहित्याची भाषा एकदमच टिपिकल आहे. मग इथं जे आहे एखाद्याला कुठं प्रॉब्लेम येऊ शकतो, इथं पण प्रॉब्लेम येऊ शकतो. किंवा इकडं जर तुम्ही हा प्रश्न एक घेऊ शकता, हा पण प्रश्न एक घेऊ शकता, बरोबर. कारण इथं पण एकदम साधं सोपं सरळ त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. हे जे आहे ना ॲक्च्युली 2, 3, 4 हे जे 3 प्रश्न आहेत हे लिहिण्यासारखेच आहेत. खूप प्रॉपरली लिहिता येतं कारण आपण जो काही डेटा इथं अभ्यासतो, सगळ्या गोष्टी आपल्या नोट्स तिच्यामधून हे खूप चांगलं वर्क होतं बघा. म्हणजे मूळ तुम्ही जर एक गोष्ट लक्षात घेतली तर या पूर्ण केसमध्ये सेक्शन एमधून आपल्याला 150 मार्काचं डील करायचं आहे. पहिला आपला कंपल्सरी आहे, दुसरे 2 आपण डील करणार आहे. सो हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर जो आहे तो सेक्शन बी आहे, तिच्यातला 6वा प्रश्न जो आहे तर तो आपला असणार आहे. 5वा प्रश्न जो आहे तो कंपल्सरी आहे आपल्याला. आता याने 5वा प्रश्न, तिच्यात 5 प्रश्न कुठले कुठले विचारलेत, म्हणजे आतापर्यंत आपण जे बघत आलो ट्रेंड्स, ते ट्रेंड्स तेच आहेत का? म्हणजे फॉर एक्झाम्पल पुढील प्रश्नांची उत्तरे प्रत्येकी सुमारे 150 शब्दात लिहा. संत नामदेवांचा भावकवी म्हणून परिचय करून द्या. संत नामदेवांचा भावकवी बघा, मी तुम्हाला ते एक शीटच दिलेलं आहे की जिच्यामध्ये संत नामदेव जे आहे त्यांचं कवित्व, भाव 4 याच्यामध्ये ते जे आहे डिफरन्शिएशन आपण करून दिलेलं आहे. ओके, सो इथं जे आहे संत नामदेवांचा भावकवी म्हणून परिचय, रुटीन आणि साधा सरळ सिंपल प्रश्न आहे बघा. पंडित कवी म्हणून वामन पंडितांच्या काव्याची वैशिष्ट्ये लिहा. पैंजण नावाचं जे बुक आहे आपलं, ओके, त्यामध्ये जे आहे आपण बघू वामन पंडित वगैरे जे आहे, सो त्यांच्या काव्याची वैशिष्ट्य आपल्याला डील करायची आहे. किंवा वामन पंडित तुम्हाला जे आहे इकडं मराठी वाङ्मयाचा इतिहास जो आहे नसीराबादकर तिथेही रेफरन्स म्हणून जाईल. देन साहित्य आणि संस्कृती यांचा अनुबंध स्पष्ट करा. आता हा प्रश्न बघा तो साहित्याची भाषावरती, भाषा आणि संस्कृती, साहित्य जे आहे आणि संस्कृती. म्हणजे हा जो इकडचा प्रश्न एक होता आपला, 3 गोष्टी आपल्याला जोडून घ्यायच्या होत्या. ओके, त्या 3 गोष्टी कुठल्या होत्या जोडून घ्यायच्या आपल्याला? तर इथं जर तुम्ही बघितलं तर भाषा, समाज, संस्कृती, बरोबर. खाली प्रश्न त्यांनी काय विचारला तुम्हाला? साहित्य आणि संस्कृती.
सो समाज जो आहे त्याचं रिफ्लेक्शन तिथे येणार आहे आणि संस्कृती जी आहे ते साहित्यात कशी डील होत जाते. मग आजचं जे साहित्य आहे त्याच्यावर संस्कृतीचे कुठले जे आहे इम्पॅक्ट्स आहेत का. मूळ जे आहे की लोक साहित्य जे जन्माला आलं किंवा जे लोकसाहित्य वंशपरंपरेने जे आहे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जातं आहे मौखिक पद्धतीने, हे कशाशी जोडलेलं आहे ते त्या संस्कृतीशी जोडलेलं आहे. मग तिच्यामध्ये जे आहे की आपण पोतराज बघतो. पोतराज काय भाग आहे ना, तो पोतराज आपल्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. आणि पोतराज जो आहे तो कशा पद्धतीने गोष्टी डील करतो, म्हणजे ही बाब जी आहे तर ती तुम्हाला लक्षात घ्यावी लागेल आणि तिच्यातून गोष्टी ज्या आहेत तुम्ही प्रॉपरली डील करू शकता. स्वच्छंदवाद जो आहे त्याची वैशिष्ट्य लिहा. ओके, आता तुम्हाला मी सांगितलं होतं की आपल्याला दोन गोष्टी बघायच्या, वास्तववाद आणि स्वच्छंदवाद, बरोबर. तर स्वच्छंदवादाची वैशिष्ट्य जे आहे डायरेक्टली फॅक्च्युअल आहे, जसंच तसं तुम्हाला जे आहे गोष्टी तिथं प्रॉपरली डील करणं. म्हणजे पेपर वनला मॅथमॅटिक्स जे म्हटलं जातं ते त्याच कारणामुळे म्हटलं जातं की पेपर वनचा जो वैशिष्ट्य आहे की तुमची नोट आहे आणि तुम्हाला ती मगअप करून प्रॉपरली तिकडं रिफ्लेक्ट करायची आहे ऑन पेपर जे आहे. वास्तववाद आणि स्वच्छंदवाद जो आहे तर ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहे आपण बघणार आहोत. समाजशास्त्रीय समीक्षा. आता बघा समीक्षेवर यांनी प्रश्न जे विचारलेले आहेत. आता समीक्षा जी असते क्रिटिक करणं जे आहे, मग समाजशास्त्रीय समीक्षा, मग समीक्षा काय आहे, क्रिटिक्स. एखादी जी आता क्रिटिकचा अर्थ आपण असा वर्ड टू वर्ड नाही घेत, कारण तो बोलीभाषेत क्रिटिक म्हणजे एखाद्याला निगेटिव्ह ॲस्पेक्टने तुम्ही बघा. क्रिटिक किंवा समीक्षा जी असते की एखादी साहित्यकृती जी आहे तर ती किती श्रेष्ठ आहे, त्या साहित्यकृतीमध्ये काय चांगल्या गोष्टी आहे, काय उणिवा आहेत, मग त्याच्यासाठी आपण वेगवेगळे अँगल बघतो. जसं फॉर एक्झाम्पल स्त्रीवादानुसार पण हे विचारून झालेलं आहे बघा. स्त्रीवादी साहित्य समीक्षा जे आहे मग तिच्यामध्ये स्त्रीच्या अँगलनी गोष्टी बघणं आहे. समाजशास्त्रीय जे आहे समाज कसा आहे आपला, जसं आपण फॉर एक्झाम्पल ब्राह्मण कन्या बघतो. ब्राह्मण कन्याचं जर समाजशास्त्रीय पद्धतीने गणित करायचं झालं, उद्या असा प्रश्न विचारला गेला की ब्राह्मण कन्या या कादंबरीचं समाजशास्त्रीय समीक्षेच्या पद्धतीने विवेचन करा. मग समाज कसा आहे, समाज कसा विचार करतो, समाजाच्या रूढी परंपरा रीती रिवाज हे कसे आहेत हे तुम्ही कसं बघता. जसं काय ना की वैजनाथ शास्त्रींनी काय म्हटलं होतं की कालिंदींनी जे काय केलेलं आहे ते फक्त काय केलं, समाजाच्या चाललेल्या रीतीला जे आहे सोडून तिने काहीतरी वेगळं केलं. मग समाज असं खरंच मान्य करतो का, तर असं होत नाही. समाज कसा विचार करतो, समाजाच्या ज्या पद्धती आहे शेवटपर्यंत जे आहे, का कालिंदींनी तो सगळा निर्णय घेतलेला आहे, कारण ब्राह्मण समाज आपल्याला ॲक्सेप्ट करत नाही. किंवा तुम्ही एक एक पान गळावं आपण बघतो आहे, तर एक एक पान गळावामध्ये गौरी देशपांडेंनी जे आहे की दोन स्वतंत्र व्यक्तींनी एकमेकांशी कसं वागायचं याचे नियम नव्याने आपण केले पाहिजे. म्हणजे एकतर गौरी देशपांडेंची जी मतं आहे मग तो समाज कशा पद्धतीने बघतो, एक महिला जी आहे करती सवरती जे आहे स्वतः कमवून ती जगते आहे, तिच्याकडे समाजाचा बघण्याचा काय रोष आहे, है ना. सो एकंदर समाजशास्त्रीय समीक्षेमध्ये समाजाला बेस ठेवून त्या साहित्यकृतीचं समीक्षण केलं जातं असा तो मुद्दा आहे. बरं, हे 5चे 5 प्रश्न जे आहे ना ते तुम्ही प्रॉपरली लिहू शकता. म्हणजे ज्यांनी आपल्याला पूर्ण प्रॉपरली लेक्चर झालेत, सगळ्या गोष्टी केल्यात, तर त्याच्यानंतर तुम्हाला याच्यातला कुठलाही प्रश्न जो आहे तर तो अडकून राहणार नाही. असं हे सिम्पल आहे. देन नेक्स्ट वन जे आहे बघा, लीळाचरित्राच्या निर्मिती प्रेरणा सांगून त्याचं वाङ्मयीन महत्त्व विशद करा. लीळाचरित्र आता आपल्याला इकडं अभ्यासाला कुठला आहे, स्मृतीस्थळ आहे. मग लीळाचरित्राचा रेफरन्स कशात येतो आपल्याला, महानुभाव पंथ. मग तिच्यामध्ये आपण जे बघतो बघा की मराठी वाङ्मयाचा इतिहास जो आहे त्याच्यामध्ये लीळाचरित्र कसं जन्माला आलं, त्याची काय प्रेरणा आहे. मर्ढेकरांच्या कवितेचं वेगळेपण जे आहे, मर्ढेकरांचा उल्लेख आपण इतक्या वेळा केलेला आहे बघा. आता नारायण सुर्वेंची कविता ज्यावेळेस आपण बघत होतो त्यावेळेससुद्धा मर्ढेकर जे आहे, तर मर्ढेकरांच्या बाबतीमध्ये एक होतं की बाबा मर्ढेकरांच्या कवितेत दुर्बोधपणा आहे. नंतर काळाच्या ओघात ते विरुद्ध घडून पडलीत आणि नंतर मर्ढेकर किती श्रेष्ठ आहे याच्यावर साहित्याने चर्चा केलेली आहे. सो मर्ढेकरांच्या कवितेचं वेगळेपण जे आहे तर ते आपल्याला डील करायचं आहे. आणि मर्ढेकरांच्या कवितेचं वेगळेपण जे आहे तर ते आपण प्रॉपरली याच्यामध्ये बघतो. पेपर 1मध्ये जेव्हा आपण साहित्यिक, मी तुम्हाला जे म्हटलं की तुम्हाला एक नोट जी आहे तर फर्स्ट पेपरची मी देणार आहे आफ्टर गणपती बाप्पाच्या विसर्जनानंतर. आता जे 3-4 दिवस सुटीचे आहे त्याच्यात ते कवर होऊन जाईल, प्रूफ रीडिंग अँड ऑल दॅट. सो तिच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी, म्हणजे आज इथं मर्ढेकरांबद्दल विचारलेलं आहे, तुम्हाला इथं जे आहे बोरकरांबद्दल विचारलं जाऊ शकतं, वेगवेगळे साहित्यिक जे आहे त्यांच्या कथांबद्दल, G.A. कुलकर्णींबद्दल विचारलं जाऊ शकतं.
कुठं कुठं तो स्कोप आहे, किंवा आत्ता एक्सपेक्टेड होतं आपल्याला की प्रश्न जो आहे तर तो नाधो महानोरांवर विचारणं जे आहे, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मॅटर करतात आणि तिथं तो एक प्रश्न जो आहे तो जाऊ शकतो. साहित्याचं मूल्यमापन करण्यात आस्वादक समीक्षा किती यशस्वी ठरते बाबा. आस्वाद घेणं जे आहे त्या गोष्टीचं. ओके, जसं समाजशास्त्र आहे तशी आस्वादक समीक्षा, आणि त्या आस्वादक समीक्षेच्या आधारे जे आहे साहित्याचं जे आहे तर काय केलं पाहिजे आपण समीक्षा करताना ते कशा पद्धतीने वर्क होतं. सो मग काय करावं लागतं, समीक्षा म्हणजे काय, त्याचे प्रकार. मग समाजशास्त्रीय समीक्षा आपण कुठल्या निकषांच्या आधारे जे आहे तपासणार आहोत, आस्वादक कुठल्या निकषांच्या आधारे, तर ते निकष आपल्याला समजून घ्यावे लागतात आणि त्याच्या आधारे ते केलं जातं. तर ते आपण शिकणार आहोत, तर तिच्यातून ते होऊन जाईल. आता खाली तोच प्रश्न विचारला, समीक्षा म्हणजे काय ते सांगून साहित्याच्या आकलनात समीक्षेचे महत्त्व स्पष्ट करा. समीक्षा काय आहे म्हणजे आता विंदांच्या कवितेमध्ये जे आहे अशी ओळ आहे, कवी थोडे कवडे फार. म्हणजे काय, साहित्यात निर्माण करणारी बरीच लोक आहेत आजच्या डेटमध्ये की त्यांना वाटतं की त्यांनी जे निर्माण केलं ते साहित्य आहे. म्हणजे 2 ओळी लिहिल्या, 4 ओळी लिहिल्या आणि 4 ओळी झाली, अशावर आयुष्य जगलेली बरीच लोक इथं आहेत. पण या सर्व प्रकारामध्ये खरंच ते साहित्य तेवढं आहे का. म्हणजे बऱ्याचदा जे आहे की आपण आता मधल्या काळामध्ये जे आहे शिक्षकांचे जे आहेत, आपण काही इंटरव्ह्यूज इथं घेतले होते उपशिक्षण अधिकारी या पदासाठी, आणि तिच्यामध्ये बऱ्याच लोकांचं साहित्य होतं. इंग्रजी लिटरेचरचे काही होते आणि मॅक्झिमम तिच्यामध्ये मराठी लिटरेचरमधून ज्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं आहे, PhD केली, अशी पण लोक होते. मग जेव्हा हा प्रश्न येतो की साहित्य आज तेवढंसं वाचलं जात नाही, वाचन संस्कृती ही जी आहे हळूहळू कुठंतरी रासाला जाते असं आपण जेव्हा म्हणतो, तर मग याची कारणं काय आहेत. मग त्यात काही लोकांचं म्हणणं होतं की आता साहित्य तेवढं दर्जेदार नाही आहे की जे वाचलं जाईल. जुन्या काळात साहित्य तेवढं दर्जेदार होतं. मग मूळ जे आहे की साहित्याचा दर्जा घसरला का, हे कोण सांगतं आपल्याला, समीक्षा सांगते. त्याचं मूल्यमापन की ते खरंच तेवढ्या ताकदीचं साहित्य आहे का. काही पुस्तकं अशी आहे बघा की ती हातात घेतल्यानंतर खाली ठेवायचं बिलकुल तुमचं जे आहे मन होत नाही. म्हणजे मी तुम्हाला अण्णाभाऊंचं फकीरा जे आहे, फकीरा एका रीडिंगमध्ये वाचलेली कादंबरी आहे बघा. म्हणजे ती थांबूच देत नाही, तिची गती अशी आहे की ती इतकं स्पीडअप करून घेऊन जात तुम्हाला शेवटपर्यंत. मग तो एक कन्सर्न, किंवा एंटरटेनमेंट किंवा मनोरंजनाची लोकांची जी आहे ती संकल्पना बदललेली आहे का. मग आपण हे रुजवलं पाहिजे का. मग समीक्षा जी आहे ती खरं तर त्या पर्टिक्युलर साहित्यकृतीवर बोलते की ही साहित्यकृती जी आहे ती किती योग्य आहे, किती श्रेष्ठ आहे, हिच्यामध्ये काय लूप होल्स आहेत वगैरे वगैरे वगैरे. पण म्हणजे जसं आपण बघतो की चेकावचं एक्झाम्पल आपण बघतो की कथेमध्ये जर बंदूक एखाद्या ज्या आहे भिंतीला टांगलेली आहे तर कथेच्या शेवटी ती चालली पाहिजे असं त्यांनी म्हटलेलं आहे. मग कथेमध्ये 4 बंदुका दिसल्या पण त्या चालल्याच नाहीत, मग त्या शोभेच्या होत्या का. म्हणजे काय की त्या कथेमध्ये जे पात्र येतात, जे प्रसंग येतात, त्याचा संदर्भ काहीतरी लागणं जे आहे. मग कादंबरी लिहायची म्हणून लिहिली, 2000 पानाची कादंबरी झाली, तिचा पायपोस कुठं लागत नाही आहे, त्याची लाईन लेंथ जे आहे की त्यातून मतितार्थ काय निघतोय तर कळत नाही आहे. मग त्यामुळे तोही एक मुद्दा येतो की तुम्ही जे काही लिखाण करता, तुम्ही जे साहित्याची निर्मिती करता, त्या साहित्यामधून जे अपेक्षित आहे, मग साहित्य जसं भाषेचं मूलभूत कर्तव्य आहे, मग साहित्य कशासाठी निर्माण केलं जातं ना. मग लेखक का लिहितो, माणसं भंगारात जाऊ नये म्हणून तो लिहितो. मग माणसं भंगारात गेलीत का त्यांनी भंगारातून बाहेर काढलीत त्यांना. म्हणजे काय, माणसं भंगारात जाऊ नये, बेसिक माणसं भंगारात जाऊ नये म्हणजे काय ना की आज जी मूल्यव्यवस्था रसातळाला चालली आहे आपली, ती मूल्यव्यवस्था त्याला टिकवता आली पाहिजे. त्याच्यासाठी ते लिखाण आहे. ती साहित्यकृती तेवढी श्रेष्ठ आहे का. म्हणजे आता याच्यावर केतकरी कादंबरी जे आहे दुर्गा भागवतांनी लिहिलं, ब्राह्मण कन्याला लोकांनी कादंबरी म्हणून ॲक्सेप्ट करायला विरोध केला होता. नंतरच्या काळात लोक म्हटली हां हे किती श्रेष्ठ आहे. म्हणजे हे काय ना की सगळ्यात महत्त्वाचा याच्यातला कन्सर्न असा आहे तो की आज आपल्याला हे खऱ्या अर्थाने जे आहे ते समजून घ्यायचं आहे का, किंवा जी साहित्यकृती आहे ती साहित्यकृती फक्त लिहायचं म्हणून लिहायचं आहे का. वर्षाकाठी माझा करार आहे की मला एक पुस्तक लिहून या प्रकाशनाला द्यायचं म्हणून मी लिहितो आहे का, की मला खरंच ती प्रेरणा आहे म्हणून मी ते लिहिलं. म्हणून प्रत्येक साहित्यिकाच्या आयुष्यामध्ये काही त्याचं जे साहित्य असतं, म्हणजे कथा संग्रह असेल, काही कादंबरी असेल, कविता संग्रह असेल, काही जे असतात ते माइलस्टोन असतात. कारण तिथं ती एनर्जी जी आहे ती खूप प्रॉपरली रिफ्लेक्ट होते. काही हिच्यात करायचं जे आहे की तोचतोपणा वाटू शकतो, किंवा ना नवीन काहीतरी पाहिजे ते हिच्यामध्ये नाही आहे असं वाटू शकतं. म्हणजे हे सगळं समीक्षेतून डील होतं. लावणीच्या उत्पत्तीसंबंधी असलेल्या मतामतांतरांची चर्चा करा. आता लावणी जे आहे
मी तुम्हाला म्हटलं लावणीवर प्रश्न अपेक्षित आहे म्हटलं. का? महाराष्ट्रामध्ये लावणीवर बरीच चर्चा झाली होती. कारण जे महाराष्ट्रामध्ये आता कार्यक्रम सुरू आहेत सगळे, है ना, सौजन्य गौतमी पाटील अँड ऑल दॅट, आणि मग त्या याच्यामध्ये ही लावणी आहे का हे डिबेट झालेत. सुरेखा पुणेकरांचे वक्तव्य असतील किंवा ते जे सगळे स्टेटमेंट झाले मधल्या काळामध्ये की महाराष्ट्राची जी संस्कृती आहे की महाराष्ट्रासंबंधीचा जो कन्सर्न आहे तो जो आहे तो डील होतच नाही आहे. इथं जी संस्कृती होती ती कुठंतरी गेलेली आहे, हे काहीतरी वेगळंच आहे. मग लावणीवर प्रश्न येईल असं मी सांगितलं होतं. जर तुम्ही नीट ऐकलं असेल तर लावणीवर प्रश्न तुमच्या समोर आला. प्रत्येक विषयाचं करंट असतं, प्रत्येक ऑप्शनलचं करंट असतं. जर तुम्ही हे समजून घेतलं तर तुम्हाला स्पर्धा परीक्षा खूप सोपी जाते. आणि स्पर्धा परीक्षेमध्ये प्रेडिक्शन, सोपं म्हणण्यापेक्षा पण त्याचं प्रेडिक्शन करणं की हा प्रश्न जो आहे तर तो विचारला जाऊ शकतो. सिलेबसमधल्या या गोष्टी आज न्यूजमध्ये आहेत, त्याच्या पद्धतीने त्या गोष्टी होतात. म्हणून तुमचं एक काम असेल की आपल्या ऑप्शनलचं करंट काय आहे ते आपण बघितलं पाहिजे. ओके, सो हा तिच्यामध्ये एक फार बेसिक कन्सर्न आहे. देन मराठीतील नवकथेची वैशिष्ट्य लिहा. सो नवकथा काय असते ते आपण बघणार आहोत. 1945 नंतर किंवा ओव्हरऑल दुसऱ्या महायुद्धानंतर काय काय घडलेलं आहे. दुसरं महायुद्ध जे होतं त्या दुसऱ्या महायुद्धानंतर लोकांना कळलं की अरे जीवन हे क्षणभंगूर आहे. जीवन कसं आहे, क्षणभंगूर आहे. एकदा टाकला अनुभव सगळं संपलेलं आहे. नवकथेच्या उत्पत्तीमध्ये ह्या गोष्टी आहेत का? नवकथा काय काय घेऊन येते? सो नवकथा हा प्रश्न एकदम टिपिकल आहे, रुटीन आहे. म्हणजे जर जुने पेपर बघितले तर तुम्हाला असं लक्षात येईल की यातले जवळपास 60 ते 70% प्रश्न जे आहेत ते तुम्हाला मागच्या याच्यात पण सापडतात, त्याचे रूट्स सापडतात त्याच्यात. खूप त्यांनी हे केलेलं नाही आहे की त्याला बदलणं. फक्त त्यांनी काय केलं, एक पाऊल की एक टिपिकल गोष्ट जी आहे तर ती यातलं स्पेसिफिक आम्हाला सांगा. बखर म्हणजे इतिहास आणि वाङ्मय यांचे एकरूप होय या विधानाची साधक बाधक चर्चा करा. आता बघा, बखर जी आहे ते म्हणजे इतिहास आणि वाङ्मय. आता ऑब्वियसली जे आहे बखर जी होती, आता ऐतिहासिक जे संदर्भ आहेत मग तिच्यामध्ये जे आहे शिवकालीन बखरी आहेत बघा, है ना, त्याच्या आधीच्या बखरी आहेत. बखर काय असते की ती तुम्हाला सांगते त्या काळामध्ये काय काय घडलेलं आहे. पण बखरीमधले जे काही ऐतिहासिक संदर्भ आहेत ते सगळेचे सगळे योग्य असतीलच असं नाही. त्याचं काय कारण आहे? कारण बखर जी आहे ती कशासाठी लिहिली जाते किंवा बखरी ज्या आहेत, समजा फॉर एक्झाम्पल एखादा राजा आहे, त्यांनी एखाद्याला बखर निर्माण करण्याचं कार्य दिलेलं आहे, तर ऑब्व्हियसली त्याचं पेमेंट तिथून चालतं आहे. मग त्यात असं होऊ शकतं की त्या राजाप्रती स्वतःची निष्ठा किंवा ती लॉयल्टी दाखवण्याच्या याच्यामध्ये तिथल्या 4 लूप होल्सला त्यांनी बाजूला केला असं होऊ शकतं. किंवा एक्झॅगरेशन ज्याला आपण म्हणतो ते त्या व्यवस्थेबद्दल केलेलं असू शकतं त्याच्यामध्ये की हे खूपच ग्रेट आहे, बरोबर, असं होतं. आणि त्यामुळे जे आहे इथं एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते की बखर जी आहे ती जशीच तसं ऐतिहासिक दस्तावेज म्हणून वापरता येत नाही. हे जे डिबेट्स आहेत आणि सायमल्टेनियसली जे आहे इतिहास आणि वाङ्मय. मग आता जिथं वाङ्मय येणार आहे, जसं बघा मूव्हीज असतात, एखादा विषय किंवा एखादी घटना घेऊन मूव्हीज किंवा वेब सिरीज आहेत, एखादी मालिका नाटक तयार होतं. मग तिच्यामध्ये शेवटी नाही म्हटलं तरी मनोरंजनाचा भाग तिथं येणारच आहे. वाचक जसा वाङ्मयामध्ये टिकून ठेवायचा आहे तसा तो जो तिथला श्रोता आहे त्यालाही तुम्हाला टिकून ठेवायचा, जो प्रेक्षक वर्ग आहे त्याला बांधून ठेवायचा आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं, एखाद्या कॅरेक्टरचं एक्झॅगरेशन तिच्यामध्ये केलं जातं, एखादं कॅरेक्टर जे आहे किंवा प्रसंग तसे निर्माण केले जातात. म्हणजे कुठंतरी वास्तवाला फाटा दिल्याचं काम जे आहे ते होऊ शकतं. शक्यता आहेत बघा, होतच असं नाही. म्हणजे काही याला अपवाद पण असतील, म्हणजे तेही तुम्हाला तितकं प्रॉपरली लिहायचं आहे. मग आता याच्यामध्ये ह्याच गोष्टी तुम्हाला लिहायच्या आहे. दलित कवितेतून दलित चळवळीचं प्रतिबिंब कसं दिसून येतं ते साधार लिहा. ओके, सो दलित कवितेतून जे आहे दलित चळवळीचं प्रतिबिंब. आता दलित बघितलं आपण दलित कथा कविता इच अँड एव्हरीथिंग बघितलं पेपरमध्ये पण. मग दलित कविता जे आहे, है ना, कालचा पाऊस आमच्या गावाला आलाच नाही, सदुर्हू पीक आम्ही आसवांवर काढलेलं आहे, किंवा जी काही व्यवस्था आहे त्या व्यवस्थेने आम्हाला इतकं कुठंतरी नेऊन ठेवलेलं आहे एक्स्ट्रीम लेवलला की आज पाऊस पडायला लागल्यानंतर आम्हाला भीती वाटते का तो सापासारखा डसतो आम्हाला घरात येऊन. मग त्यामध्ये नामदेव ढसाळांच्या कविता असतील, है ना, ज्योती लांजेवारांच्या कविता असतील, त्या कवितांचे संदर्भ घेऊन तुम्हाला हे लिहायचं आहे की ही चळवळ कशी समृद्ध झालेली आहे. मग राजकीय याच्यातूनच आहे सगळं जे लिखाण आहे ते, त्याच्यावर पण चर्चा झालेल्या आहेत. मग मूळ जे आहे की दलित कविता, मग दलित कविता तर तिच्यामध्ये हे उत्तर लिहिताना दलित संवेदना इथं लिहिणं गरजेचं आहे, है ना. दलित संवेदना जी आहे ती नेमकी काय आहे,
आणि ती दलित चळवळीचं प्रतिबिंब त्या कवितेतून कसं येत जातं. ज्यांनी चूक केली या देशात जन्म घेण्याची, का वर्णव्यवस्था जी आहे ती समजून सांगितलेली यामध्ये. नामदेव ढसाळांच्या ज्या कविता आहेत किंवा इतर पण अजून तुम्हाला भरपूर भेटतील, पण ते आपण बघितलेलं आहे. सो ओव्हरऑल जे आहे दलित संवेदना आणि ती दलित चळवळ त्याचं जे प्रतिबिंब आहे त्याला डील करणं. साहित्यातून व्यक्त होणाऱ्या अनुभवाचे विशेष सांगा. आता बघा, मूळ तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली का, पेपर सेटरचं जे आहे साहित्यावर जरा बेसिक जोर जास्त आहे. त्यांनी साहित्य, समाज है ना, वरती हा एक प्रश्न इकडे विचारला बघा तुम्हाला अजून. ओके, साहित्याचं मूल्यमापन जे आहे ठीक आहे, तो याचा जो इथं एक प्रश्न होता साहित्य आणि संस्कृती. साहित्याचं मूल्यमापन जे आहे समीक्षेच्या आधारे साहित्यातून व्यक्त होणारे अनुभवांचे विशेष सांगा. मग अनुभवांची कविता होते असं आहे का की शब्दांची कविता आहे की अनुभवाची कविता आहे. जाहीरनामा जे आहे, मग साहित्यातून व्यक्त होणाऱ्या अनुभवांचं विशेष काय आहे, जे जगलो जे भोगलं ते तुमच्यापर्यंत आणून ठेवलेलं आहे. आणि मग त्या गोष्टी ज्या आहेत, किंवा ब्राह्मण कन्या ज्या आहे, ब्राह्मण कन्याच्या ज्या बाबतीत आहे की महाराष्ट्रामध्ये त्यावेळेस काय घडलेलं आहे, 1920चा जो काही सगळा दशक आहे बघा, तेव्हा महाराष्ट्रामध्ये काय गोष्टी घडलेल्या आहेत. मग हे अनुभवातून आलेलं आहे का सगळं. मग अशा कितीतरी तुम्हाला ज्या आहे साहित्याच्या कलाकृती मिळतील की ज्यामध्ये अनुभव समृद्ध करणं जे आहे किंवा ते अनुभव तुमच्यापर्यंत घेऊन येणं ते घडतं. आता आपला कन्सर्न काय होता, वरती आपण 2 लिहिणार, इथं जे आहे तर ते 3. आता हिच्यातला सिम्पल एक होता, म्हणजे मी जर लिहिला असता तर मी हा प्रश्न लिहिला असता 7 नंबरचा. समीक्षा काय आहे, समीक्षेचं मैसेज. एक तर एकदम टिपिकल आहे, बेसिक आहे हा प्रश्न, खूप चांगला. आता बघा, ज्यावेळेस खूप सुपर, आता वरचा प्रश्न कसा आहे, आस्वादक समीक्षा, बरोबर. इथं आपल्याला काय बेसिक समीक्षा लिहायचं आहे. सायमल्टेनियसली लावणी जे आहे याचा करंट आस्पेक्ट पण तुम्ही तिथं दिला पाहिजे. तुम्हाला लावणी कलाकार जे आहे महाराष्ट्रांची त्यांची नावं माहीत पाहिजे, आजच्या डेटमध्ये कोण कोण आहेत, कोणी सगळा हा जो आजपर्यंतची जी लावणीची जी परंपरा आहे ती संस्कृती समृद्ध करणारे कोण कोण आहेत, मग ती जे आहे त्यांची नावं जी आहेत ते रेफरन्सेस तिच्यामध्ये येणं. आणि सायमल्टेनियसली आताची डिबेट्स काय आहेत आणि लावणी शब्दाची उत्पत्ती म्हणजे त्याचं जे बेसिक आहे ते तिथं लिहिणं. देन मराठीतील नौकथेची वैशिष्ट्य, हा सरळ प्रश्न आहे. मराठीतील नौकथेची वैशिष्ट्य 1 2 3 4 एवढे आहेत ते आपण बघतो. इथं तुम्हाला थोडंसं स्पेसिफिक जावं लागतं. लीळाचरित्र, मर्ढेकर, आस्वादक समीक्षा, म्हणजे हा मी टाळलाच असता ऑबियसली. आणि इथं जे आहे बखर, हा पण प्रश्न तुम्ही खूप चांगला लिहू शकता बघा. बखर आणि हे या दोघांपैकी एक, ह्या कॅन्डिडेटने 8वा प्रश्न लिहिला बघा. बखर लिहिलं आहे दलित कविता आणि साहित्यातून व्यक्त होणारे अनुभव. म्हणजे हे 2 प्रश्न खूप लिहिण्यासारखे आहेत. आता इथं तुम्हाला तो स्पेस मिळून जातो की 3 मधला 1 उचलायचा. इथं वरचा कसा आहे ना, वरच्या याच्यामध्ये तुम्हाला लिहिता येतातच ते रुटीन प्रश्न. सो इथून 100 मार्क, वरतून 150 मार्क. तुम्ही जर जुने पेपर बघितले तर जुन्या पेपरांच्या बाबतीमध्ये सुद्धा जे आहे तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की हे जे जुने पेपर आपले आहेत त्यामधले जे गतवर्षीचे प्रश्न आहेत ते याला साधर्म्य राखणारेच आहेत. म्हणून पहिला जो पेपर असतो या पेपरला आपण काय म्हणतो, मॅथमॅटिक्स. ज्यावेळेस हे मॅथमॅटिक्स म्हटलं जातं त्यावेळेस तुमच्या एंडनी काय काम करणं गरजेचं आहे. तुम्हाला जे जे टॉपिक आजपर्यंत शिकून झालेले तो एकदम परफेक्ट पाहिजे तुमचा. म्हणजे तुम्हाला तो टॉपिक जो आहे तर तो प्रॉपरली डील करता आला पाहिजे वेगवेगळ्या अँगलने. प्रश्न विचारण्याचा रोग जर बदलला असेल तर तो रोग समजून आपल्याला तसं लिहिता आलं पाहिजे, तोही एक कन्सर्न असतो. त्यामुळे आतापर्यंत झालेल्या गोष्टी त्या सगळ्या प्रॉपरली रिवाईज करणं, रेग्युलर लिखाण करणं, टेस्ट न बुडवणं हे इथं महत्त्वाचं आहे.